उपवासाची नारळाची चटणी करण्यासाठी मी इथे 1 मेजरिंग कप ओलं नारळ घेतलं आहे। यामध्ये टाकून घेऊया 3 हिरव्या मिरच्या, मुठभर कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ। आता आपण हे दळून घेऊ। आता इथे कोरडं दळून झालं आहे। आता यामध्ये टाकून घेऊ दही। इथे आपण 3 चमचे दही टाकायचे आहे। आता आपण हे परत दळून घेऊया। इथे आपली चटणी दळून झाली आहे। आता याला अजून चव येण्यासाठी आपण यामध्ये टाकून घेऊया साखर। मी इथे 1 चमचा साखर टाकते, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त साखर टाकून घेऊ शकता। आता हे परत आपण एकदा दळून घेऊ। इथे आपली चटणी तयार आहे। ही चटणी उपवासाचे धिरडे किंवा उपवासाच्या डोश्यांसोबत खायला खूप छान लागते। तुम्हाला जर जास्त घट्ट वाटत असेल तर यामध्ये तुम्ही अजून दही टाकून पातळही करू शकता। तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील।